आता आम्ही निघालोय. आम्ही आता चाललोय स्पॉट म्हणजे तुम्हाला स्पॉट दाखवते मी डायरेक्ट. गाडीवरून फिरत फिरत आम्ही पोहोचलो बदलापूर वेस्टमधील रामगिरी आश्रम येथे. आणि हा आश्रम इतका सुंदर, नीट आणि क्लीन आहे की विचारताच सोय नाही. मंदिराचा जो गेट दिसतोय त्याच्या एक्झॅक्टली बाजूनेच आतमध्ये एक छोटीशी पायवाट जाते. तिथून आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या मदतीने आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचणार आहोत. तिथे पोहोचल्यानंतर तिथलं पाणी इतकं सुंदर आणि क्लीन होतं ना की आतमधले दगड वगैरे सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर दिसत होतं. आणि बरीच लोकं तिथे आली होती निसर्गाचा, पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. आणि ही आहे मी सुद्धा पाण्यामध्ये थोडंसं वॉक केलं आणि मला छान वाटलं. म्हणजे बघा यार, जस्टिफाय नाही करू शकत कॅमेरा सुद्धा एवढं छान हे. तुला बोलतात तेवढी मारायला. रिद्धीने पण इथे छान स्विमिंग केली आणि पाण्यामध्ये तिने पण खूप छान एन्जॉय केलं. तीही बराच वेळ पाण्यात खेळत होती म्हणून म्हटलं चला पुढे जाऊन अजून काय आहे ते पाहूया. थोडं पुढे येऊन पाहिल्यानंतर माझ्यासमोर हे सगळं दृश्य होतं आणि हे दृश्य इतकं मंत्रमुग्ध करणारं होतं. या वाहत्या पाण्याचा जो आवाज होता तो इतका छान वाटत होता ना की एखादी नॅचरल थेरपी घेण्यासारखं मला फिलिंग येत होतं. तिथलं ते वाहणारं स्वच्छ पाणी, त्याच्या आजूबाजूला असणारी हिरवी झाडं, वरती निळं पांढरं असं शुभ्र आकाश, इतका सुंदर नजारा होता ना तो. मी काही व्हिडिओज आणि काही फोटोजसुद्धा अपलोड केले आहेत आणि हे कोणतेही फिल्टर न वापरता काढलेले फोटोज आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की हा निसर्ग आणि हे जे काही आहे हे किती सुंदर असू शकतं. हे आपण कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करू शकत. यासाठी आपण स्वतः तिथे जाऊन प्रत्यक्षात पाहणं खरंच खूप सोयीचं होईल. इथे या, नक्की या ठिकाणाला भेट द्या. आणि इथे बरेच लोक जे येतात ते अगदी त्यांचं छोटं मोठं खाण्याचं सामान घेऊन येतात. इथे येऊन ते कुकिंग करतात, निसर्गाच्या सानिध्यात बसून छान जेवण वगैरे करतात आणि खूप छान एक्सपिरियन्स घेतात. तुम्हीसुद्धा या ठिकाणाला भेट द्या. या ठिकाणाचं नाव आहे रामगिरी आश्रम बदलापूर वेस्ट. नक्की आवर्जून भेट द्या या ठिकाणाला आणि या निसर्गाचा आस्वाद घ्या. तुम्हाला खरंच खूप आवडेल इथे आल्यानंतर. तुम्ही मला येताना बघितलेलं कशी होती, आता जाताना बघा कशी आहे. सो मला पाण्याची फार भीती वाटते त्यामुळे मी पाण्यात उतरण्याची मी मजा केली, मी खूप मजा केली. ज्यांना पाणी पडले असते आता मी. ज्यांना खूप आवडतं ना असं पोहायला वगैरे, पोहायची इच्छा असते तुम्हाला आणि अशी जागा हवी असते जिकडे म्हणजे जास्त लोक नसतील, खूप कमी लोक असतील, तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान आहे, मस्त एन्जॉय करू शकता. मला जर यायचं असेल ना तर तुम्ही जसं तुम्ही गेटच्या आतमध्ये येता ना तर वरती ट्रेक करत नका जाऊ, चुकीचा वेळ आहे तो. वरती जाऊ शकता पण तिकडे अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन दर्शन घेऊ शकता. बट तिकडे असं आहे ना की आजूबाजूला खूप जंगल आहे. इथे पण आहे, हे पण थोडं जंगल एरियाच आहे. हा पण थोडा जंगल एरियाच आहे. हिला मी इथेच सोडू का? सोड, गावठी सोड. तर इथं पण थोडंफार असं, मला बोलूनच देत नाही हे, तर इथे पण असं थोडंफार जंगल एरियाच आहे. एक मिनटं मला सांगून दे. जंगल एरिया, तर तुम्ही याल तर वरती ट्रेक करत नका जाऊ, कारण इकडचे जे लोकल्स आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितलं की वरती बिबट्या वगैरे असतात. आणि ॲक्च्युली आमच्यासोबत सीन असं झाला ना, मला कोण म्हणजे आमच्या आजूबाजूला कोणच नव्हतं किंवा आमच्यासोबत पण नव्हतं कोण.
ट्रेक करायला. तर आम्हाला माहिती नव्हतं की कुठे जायचं आहे आणि आम्ही सरळ वरच्या साईडने ट्रेक करत गेलो. आणि तिकडे ना म्हणजे असं काहीच नव्हतं, म्हणजे एक थोड्या वेळेपर्यंत पायवाट होती आणि त्याच्यानंतर नव्हती, संपली होती. आम्ही तिकडे थांबलो. आम्ही आजूबाजूला म्हणजे चालताना पण आम्ही आजूबाजूला बघून चालत होतो. एक मिनटं मला दम लागला. तर चालता चालता असं झालं ना की आजूबाजूला कुठेच तो कुत्रा नव्हता. मी तुम्हाला क्लिप दाखवेल ती माझ्या फोनमध्ये काढलेली. तर आजूबाजूला कुठेच नव्हता तो पहिलं. आणि अचानक जसं आम्ही तिकडे भटकलो ना त्या एरियामध्ये, तसा तो आला आणि तो लिटरली आम्हाला आहे ना, तर डॉगीने आम्हाला सेफेस्ट म्हणजे एकदम सेफ पॉईंटपर्यंत आणून सोडलं त्याने. आणि आम्ही त्याच्या मागे मागे चालत येत होतो लिटरली. तुम्ही त्यावेळेस आम्ही ॲक्च्युली स्वामींचं नाव घेत हां होतो. खरंच तर आम्हाला डायहार्ट असं वाटतं की स्वामींनी स्वामींनीच त्याला पाठवलं असेल. किंवा स्वामीच त्याच्या रूपात आले असतील आमची मदत करायला, माहीत नाही. बट मी तुम्हाला सांगताना पण आहे ना माझ्या अंगावरती काटा येतो आहे. लाईक एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. आणि हे जंगलगी एन्जॉय करण्यासारखं आहे, खूप एन्जॉय सुंदर करण्यासारखं place आहे. आहे, या. खूप सुंदर आहे. आणि एन्जॉय करा आणि ही जागा स्वच्छ ठेवा. हां मेन म्हणजे हीच तुम्ही एक काय गोष्ट खायला आहे. घेऊन येत असाल तर असं नाही की नका आणू, बट तुम्ही त्यासोबत कॅरी बॅग पण आहे ना, जेणेकरून तुम्ही तुमचा कचरा तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, इथे नका करू, कारण असं आपलीच स्वच्छ place- ही प्लेस आहे आणि ती क्लीन नीट अँड क्लीन ठेवण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. जसं आपण बरोबर. आपलं घर स्वच्छ ठेवतो ना, तशीच ही जागा पण आपली समजून आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. बाकी तुम्हाला आवडलं असेल म्हणजे मी तर आता कायच सांगू. तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही काय टाकू शकता गुगलवरती. सांगतो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये. हां पण आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा आणि या इकडे खूप मस्त आहे एन्जॉय. पण आणि तुम्हाला एक सांगेल मी की तुम्हाला जर यायचं असेल ना इथे तर बेस्ट टायमिंग आहे दुपारच्या टायमिंगला यायचं. आणि एक आहे अर्धा गुगल मॅप खरं सांगतो, अर्धं पण in खरं नाही between सांगत. तुम्ही इथले जे लोकल्स आहेत त्यांना विचारत इथपर्यंत या, बिकॉज की नंतर गुगल मॅप पण वर्क नाही करत इथे. आता आम्ही ट्रेक करत फायनली आता निघू आम्ही. तुम्हाला मी दाखवते. हे बघा काय सिनेरी आहे सुंदर मागे, sunset होतं, खूप हा. सुंदर सनसेट आहे. तुम्ही दुपारी या, मस्त पाण्यात एन्जॉय करा दुपारच्या टायमिंगला. संध्याकाळचा सनसेट पण खूप छान दिसतो इथून. आणि एवढंच आहे आजच्या दिवसासाठी, फक्त एवढंच. पुन्हा आम्ही एकदा असं कोणतं तरी नवीन ट्रिप काढून आणू. ट्रिप म्हणजे असं नवीन स्पॉट शोधून काढू आणि तुम्हाला दाखवू आम्ही तिकडे जाऊन. बाकी तोपर्यंत बघितला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. झूम कर, झूम आउट कर, व्हिडिओ काढतेस तर.